आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते। तर हे आहेत शेगावचे रस्ते। तर आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात चाललो आहे गुरुवारच्या पालखीचा सोहळा बघण्यासाठी। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कारण खूप छान आहे पालखीचा हा अप्रतिम असा नजारा। तर आलो आहोत मंदिरामध्ये। जय गजानन माऊली। तर गजानन महाराजांच्या पालखीला हे बघा, सगळे जे तिथे सेवादारी असतात तर हे सगळे असे खूप छान असे रांगेत उभे असतात। तर ही पूर्ण प्रदक्षिणा असते, ग्राम प्रदक्षिणा म्हणून। तर मंदिराच्या आजूबाजूला ही प्रदक्षिणा घेतात ते। पालखी असते ही पूर्ण। खूप सुंदर असा पालखीचा सोहळा असतो हा, अप्रतिम असा नजारा असतो खरंच। तर हे बघा, हे सगळे एका सुरात एका तालात खूप छान असं टाळ असतो सगळ्यांच्या हातामध्ये। तर हे बघा, आता सगळ्यांच्या हातामध्ये आहेत झेंडे। तर सगळेजण पालखीसाठी रेडी होत आहे, तयार होत आहे। आणि खूप छान असे गाणे माऊलींचे चालू आहेतच पालखीचे। आणि जे टाळ वाजवणारे आहेत ते बघा, हे इकडे सगळे एका रांगेत उभे आहेत टाळ वाजवण्यासाठी। तर हे पूर्ण सगळे सेवादारी आहेत। सगळ्यांचे कपडेसुद्धा अगदी छान परफेक्ट आहेत सेवादारींचे, आणि टोप्या वगैरे सगळं आहेत प्रत्येकाला। तर बघा, तिथे सिक्युरिटी पण खूप कडक असते। आणि हे बघा, इथे आली माऊलींची ही पालखी, आणि इथे येतोय त्यांचा मुखवटा माऊलींचा। जो राम मंदिर आहे ना, माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर आपण जो बाहेर येतो तिथे राम आणि सीता लक्ष्मणचं जे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये दोन माऊलींचे मुखवटे आहेत। त्या दोन मुखवट्यापैकी एक मुखवटा इथे पालखीला दर गुरुवारी असतो, आणि एक मुखवटा असतो त्यांच्या शेगाव ते पंढरपूर जे पालखी जाते तर त्यात दुसरा मुखवटा त्या वापरला जातो, आणि एक मुखवटा असतो दर गुरुवारी पालखीसाठी। तर इथे खूपच कडक सिक्युरिटी आहे, कारण इकडे एका साईडला पूर्ण बंदच केलेलं आहे। आणि मंदिराच्या मागच्या साईडला म्हणजे नारायण महाराज समाधी जिथे आहे, तर त्याच्या शेजारी जी पण जागा आहे त्या जागेमध्ये हा पालखीचा सोहळा आहे। आणि तिथे सगळे सेवेदारी इथे आता उभे आहेत पालखीसाठी सगळे, आणि एका रांगेत उभे आहेत। तर मंदिरामध्ये आज भरपूर अशी गर्दी आहे। माझ्या मागच्या साईडला भरपूर अशी गर्दी झालेली आहे, अक्षरशः उभं राहायलासुद्धा जागा नाही आहे। पण मग प्रत्येकालाच दर्शन घ्यायचं आहे माऊलींचं। आणि आता सगळ्या जिथे पण जेवढे पण इथे आलेले आहेत आपले भाविक, तेवढ्या सगळ्यांना दर्शनाला सोडतील ते। आणि हे बघा, इथे भाविक रांग सुरू झालेली आहे दर्शनासाठी, सगळे पण जात आहेत। आणि आम्हालाही सांगितलं की तुम्ही इकडून या, म्हणजे आधी तिकडच्या साईडचे घेतात आणि नंतर इकडच्या साईडचे। आधी तिकडचे भाविकांना ते दर्शनाला पाठवत आहे, कारण गर्दी व्हायला नको, आणि प्रत्येकाला व्यवस्थित असं दर्शन होतं। खूप सुंदर असं पूर्ण गजर चालला आहे अगदी माऊलींचा। खूप सुंदर असं मंदिर अगदी गजबजलं आहे। त्या वातावरणात एवढे मग्न झालो आहे आम्ही की काहीच भान नाही आहे। खूप सुंदर असं वाटतं आहे। हे बघा, भरपूर असे रांगेमध्ये लोक उभे आहेत। आणि त्याच्यानंतर ती पालखी तिथून सुरू होते, तर ती डायरेक्ट गजानन महाराजांचे प्रसादालय आहे त्याच्यामध्ये जी जागा आहे त्या जागेच्या मधून अशी ती पालखी जाते, आणि तिथे थोडा वेळ उभी राहते। कारण ज्या भाविकांना दर्शन घेता नाही आलं, म्हणजे काही लेट येतात, तर त्यांना इथे सुद्धा दर्शन घ्यायसाठी पालखी थोडा वेळ थांबते। आणि मध्ये व्हिडिओ फोटो करता नाही आले जास्त, पण मग इथे बाहेर आल्यानंतर मग मी थोडा व्हिडिओ आणि फोटो केलेला आहे। बघा, माऊलींची पालखी उभी आहे, भरपूर भाविक दर्शन घेत आहे। आधी रांगेमध्ये दर्शन दिलं त्यांनी, पण आता थोडी पालखी पुढे आल्यानंतर भरपूर अशी गर्दी झाली, आणि खूप छान वाटतं आहे। अक्षरशः अगदी मंत्रमुग्ध झालो आहे आम्ही, जसे काहीच भान नाही आजूबाजूचं। खूपच छान वाटतं आहे। पालखीचा पूर्ण व्हिडिओ 2 व्हिडिओ टाकले मी जवळजवळ गुरुवारच्या पालखीचे। तर तुम्ही चॅनलला जाऊन तो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर इथपर्यंतचे ते व्हिडिओ मी पूर्ण टाकलेले आहेत। ती पालखी आता गेली आहे ग्राम प्रदक्षिणेसाठी, आणि त्याच्यानंतरचं हे बघा, हे वातावरण सगळे भाविक बसले आहेत। आणि कारण जवळजवळ 2 तासापासून तर गर्दीमध्ये थांबलो होतो आम्ही, आणि त्याच्यानंतर मग आता थोडा वेळ बसलो आहे। आणि ती आता प्रदक्षिणा किती वाजेपर्यंत होते ते आपल्याला माहिती नव्हतं, आणि कुठे असते कुठपर्यंत असते तेही माहिती नव्हतं।
हेच आहे ती जागा, ज्या जागेमध्ये पालखी पूर्ण उभी असते आणि सगळे भाविक इथेच उभे असतात. आणि इथेच खूप मंदिर जसं काही दुमदुमतं, इतका गजर चालतो माऊलींचा की अगदीच आपण पूर्ण मंत्रमुग्ध होऊन जातो. कसलंही भान नाही राहतं. हीच आहे ती जागा पूर्ण. आता भरपूर अशी गर्दी कमी झालेली आहे. आता आम्ही जेव्हा उभे होतो आधी तेव्हा खूप अशी गर्दी होती. आता बघा पूर्ण ओपन दिसतंय जागा आणि इथेच असते माऊलींची पालखी उभी. पालखीच्या आधी भरपूर वारा वादळ आणि पाऊस येऊन गेलं, त्याच्यामुळे इथे थोडंसं ओलावा आहे बघा. आता आम्ही पालखीचं दर्शन घेतल्यानंतर आलो आहोत मंदिरात आणि खूपच वारा वादळ, अक्षरशः पालखीच्या आधी 2 तास आधी इतकं वादळ आलं की मंदिरामधलं एक झाडही पडलं. आणि त्यात हे बघा इथे जे मंदिराच्या वरती जे पण लावलेले होते मंडप वगैरे सावलीसाठी, तर ते सगळे उडून गेले. इतका जोरदार वारा वादळ होतं की ते सगळेच उडून गेले. आणि मग आम्ही मंदिरात थोडा वेळ थांबल्यानंतर परत ही पालखी इकडून आली ग्रामप्रदक्षिणा घेतल्यानंतर, आणि मग आम्ही परत इकडे आलो आहोत. मंदिरातच पुढचा भाग असतो हा, ज्या साईडला आपण मंदिरात मध्ये माऊलींच्या दर्शनासाठी जिथून आपण एंट्री करतो तिथेच खूप मोठा दरवाजा आहे. त्या दरवाजामधूनच ही पालखी येते ग्रामप्रदक्षिणा घेऊन. आणि मग त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो माऊलींचं दर्शन घेण्यासाठी, पालखीचं दर्शन घेण्यासाठी. इथे अजूनही त्यांचा जोश उत्साह तोच आहे पालखीचा. खरंच खूप सुंदर असं एका सूरमध्ये त्यांचं चालू असतं भजन वगैरे, आणि खूप सुंदर गाणे चालू आहेत. कारण तो गाण्यांचा आवाज खूप मोठा आहे. तर खूप छान असे गाणे चालू आहेत माऊलींचे. पूर्ण पण भक्तिमय वातावरण झालं आहे. इतके भाविक तुम्ही पाहू शकता. तिकडच्या साईडला बघा किती गर्दी आहे. खूप जबरदस्त गर्दी असते माऊलींच्या दर्शनासाठी. तर इथे 5च मिनिट पालखी उभी राहिली, कारण इथे जर उभी राहिली पालखी जास्त वेळ तर मंदिरातून जे दर्शन घेऊन बाहेर येतात त्या लोकांना खूपच म्हणजे बाहेर यायला जागा राहणार नाही, म्हणून ते पालखीचं दर्शन इथे ती जास्त वेळ थांबत नाही. आणि बघा प्रत्येकजण माऊलींच्या मंदिराच्या समोर जेव्हाही येत आहे तेव्हा माऊलींना नमस्कार करताय. तर खूप सुंदर असं वातावरण आहे. इथे पण आरती होते. जेव्हा 7ची आरती होते तेव्हा इथे पालखीची पण आरती होते. हे बघा माऊलींच्या दर्शनासाठी इतकी गर्दी झाली, अक्षरशः मला ते व्हिडिओसुद्धा करू दिला नाही. लोक खूप लोटत होते. खूपच म्हणजे खूपच गर्दी झाली इथे. तर मी केलेलं आहे आधी ते दोघं पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. माऊलींचं दर्शन घ्या, त्यात मुखवट्याचं पूर्ण दर्शन आहेच. तर खूप म्हणजे खूपच छान वाटलं, मनाला आनंद की खास या पालखीसाठीच आम्ही गुरुवारी थांबलो. आणि तुम्हालासुद्धा मी हा पूर्ण सोहळा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलंच आहे. आणि हे बघा इथेच याच्यासमोरूनच ही पालखी आत येते आता. आणि ती या मंदिराच्या मागच्या साईडने ती ग्रामप्रदक्षिणेला गेली होती. तर हे बघा इथे आता भरपूर गर्दी कमी झाली. तेव्हा खूप गर्दी होती आणि गर्दी कमी झाल्यानंतर मग मी हा थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे बघा. खूप छान असं वाटतंय. आणि पाऊस इतका पडला ना की म्हणजे भरपूर वारा वादळ आलं त्या 2 तासामध्ये. अक्षरशः मंडप पूर्ण उडून गेले हवेने आणि पूर्ण खूप एक झाडही पडलं मंदिरामध्ये. तर खूपच वारा वादळ आलं. आणि विशेष म्हणजे इथलं संस्थांचं खरंच आश्चर्याचीच गोष्ट आहे की हे बघा हेच आहे ते झाड पडलेलं वारा वादळमुळे. तर मी याचा पण एक व्हिडिओ टाकलेलाच आहे आपल्या चॅनलला. तर इथे नारायण महाराजांचं मंदिर आहे, त्याच्या समोरचं जे झाड होतं खूप जुनं झाड होतं. एक खूप मोठी सावली पडायची. या सावलीमध्ये भरपूर असे भक्त बसायचे आणि आता ते झाड पूर्णच पडलेलं आहे. तर मी याचा पूर्ण एक व्हिडिओ स्पेशलच बनवलेला आहे झाड पडलंचा. आणि त्याच्या आधी मी एक पहिल्या दिवशी घेतलेला होता व्हिडिओ, तर तो आधीचा व्हिडिओ